खालापूर शहर सरचिटणीस आहेत आमचे शरद दादा मुंडे यांचं पुन्हा एकदा आपण या ट्रॉफी मध्ये हार्दिक असं स्वागत करूया. निश्चितच आमच्या बरोबरीने आज या रात्रीमध्ये आपण पाहतोय पहिल्या रात्रीमध्ये मनीष मुंडे सर आहेत, त्याचबरोबर आकाश देशमुख सर आहेत आणि आमचे व्हॉइस ऑफ कर्जत योगेश ढोले सर देखील आहेत. केटीसीची टीम आहे. इकडे आपण पाहतोय विक्रांत पाटील देखील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. अजिंक्य दर्गे आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून कॅम्पा कोला या ब्रँड कडनं थंडा मात्र आपण मॅन ऑफ द मॅच साठी देतोय. त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील खेळाडूसाठी करतोय आणि कॅम्पा कोलाचे खोपोली शहर डिस्ट्रीब्युटर आदित्य दर्गे इथे आलेले त्यांचं आपण हार्दिक हार्दिक करूया स्वागत. गेम इज ऑन. गोलंदाज नीरज दाभने वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. बॅटर आहे विनय ज्यानं मारलाय पहिल्या चेंडूवरती जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. दर्शन पाटील यांच्याकडनं प्रणय खोपकर साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कॅच पकडला तर आणि नाही पकडला तर बाब्या. पुन्हा एकदा आपण बघतोय पुरोहित मुंडेने या चेंडूला अडवला आणि इथे चेंडूची उचलफेक झाली. डॉट चेंडूचा इशारा आला. नॉन स्ट्राइक एंड वरती देखील एक मोठा फलंदाज विनय सप्पाळ आहे, त्याच्या बरोबरीनं जयेश दळवीला आपण बघतोय. पाहुणे आलेत त्यांचं आपण हार्दिक स्वागत नक्कीच शब्द सुमना करूया आणि या ओव्हर नंतर विनायक सर या ओव्हर नंतर पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत करूया. ही मॅच देखील महत्वाची आहे. केटीसीची टीम क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या साहाय्याने पुढे चाललेली आहे. वेगाने चेंडू टाकला गेला. यष्टरक्षकाने थोडीशी चूक केली. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाज नीरज दाभनेनं आता कंबर कसली आणि लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. असं वाटलं होतं केतन मुंडे आणि जयेश दळवी हे सलामीला पाहायला मिळतील, पण इथे यंग टॅलेंटला संधी दिलेली आहे. मिनी हेलिकॉप्टर फिरवले गेलं. एक्स्ट्रा कॉर्ड पॉइंट मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल. जर्सी क्रमांक 45 अक्षय सुर्वेनं पकडलाय कॅच आणि संपलाय. अर्थातच विनय सप्पाळचा हा खेळ. इथेच आता स्वागत करूया आदित्य दर्गे यांचं. विनायक जाधव साहेबांना मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या शुभ हस्ते कॅमेरामन जरा फोकस करा. आदित्य दर्गे यांचं स्वागत होते. कॅम्पा कोलाचे खोपोली शहराचे डिस्ट्रीब्युटर जे खालापूरमध्ये लेदर क्रिकेटचे एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जातात, आता उद्योग धंद्याकडे वळलेत. युवा उद्योजक म्हणून आपण त्यांना पाहतो. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आहे तो मात्र केतन मुंडे. आदित्य दर्गे यांना ऑन स्क्रीन वरती बघतोय. काय जबरदस्त हसमुख हा चेहरा, जणू काय कॅम्पा कॉलाची बॉटल आणि त्याच्यावरचं झाकण जे फिरवल्यानंतर जो काही आनंद मिळतो तसा त्यांचा स्वागत करताना आम्हाला आनंद मिळालाय. लगातारच्या 3 षटकारांना आदित्य दर्गे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. वेगवान चेंडू नीरज दाभने जणू काही या खेळपट्टीवरती रोज सराव करतोय अशी गोलंदाजी करताना. युवा उद्योजक दिगंबर मोरे देखील आलेत ज्यांचं पारितोषिक अजून चालू आहे. हवेच सरळ बॅटनं शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. शॉर्ट लॉंगांचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आलाय. पुरोहित मुंडेने या चेंडूला उचललं. तत्पूर्वी पूर्ण झाली ती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 5 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. चांगलं आयोजन, नीटनेटकं स्वच्छ हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला मनाला आनंद देणारा क्रिकेटचा खेळ. राष्ट्रवादी शिवसेना ट्रॉफी 2026 तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित पुन्हा एकदा मान्यवरांचं मी तुषार धुमाळ हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाची वाटचाल सुरू होतीये ती खऱ्या अर्थानं आता चिंचोली सेकंड एंड कडनं. ज्या गावाच्या ग्रामस्थांनी या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावरती घेतलं, सजवलं, नटवलं आणि सगळ्यांच्या समोर आणलंय त्या गावाच्या अगदी बाजून आता गोलंदाजी होईल.
आदित्य दर्गे सेवन विला हॉटेलचे ओनर देखील आहेत आणि आता दिगंबर मोरेशी चर्चा करतायत. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये सिलेंडर महाग झालेत, मग त्याच्यावरती पर्याय काय? आणि दिगंबर मोरे त्यांना सांगतायत जर पर्याय शोधायचा आहे तर मात्र तुम्हाला इलेक्ट्रिक शेगडीचा देखील वापर करावा लागेल. इलेक्ट्रिक स्कूटी थोड्या दिवसात रोबोट देखील पाहायला मिळतील. फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. वॅकेंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. सिंगल मिळाली. गोलंदाज अक्षयने या चेंडूला टाकलं आणि त्या चेंडूवरती उत्तर आलंय सिंगलचं. विनायक जाधव खुश आहेत. आज जबरदस्तरित्या या स्पर्धेमध्ये सगळे संघ मात्र वेळेवर उपस्थित झाले, पण स्पर्धेचा पहिली रात्र असल्यामुळे उद्घाटन सोहळा थोडासा उशिरा सुरू झाला. पण त्यांनी उद्या निर्णय घेतलाय ठीक 6:30 वाजता पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचे. 6:45 वाजता टॉस केला जाईल आणि त्यानंतर लगेचच आपण झटपट उद्या मॅच सुरू करणार आहोत. कदाचित शेवटच्या रात्रीमध्ये एक प्रेक्षकांसाठी वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि ते काय वेगळं आहे ते उद्या आपल्याला समजेल. थोडीशी हिंट देतो तुम्हाला. बैलगाडा क्षेत्रावरती देखील त्यांचं बरंचसं लक्ष आहे आणि बैलगाडा क्षेत्रावरती देखील बरंचसं प्रेम आहे. जर एखादं मोठं मैदान मिळालं असतं तर कदाचित शर्यती देखील झाल्या असत्या, पण या क्रिकेटच्या पटलावरच्या खेळ आपण पाहतोय. टोटल 6 धावा स्कोरकार्डवरती आहेत. जयेश जळवी वेगानं बॅट फिरवतोय, पण यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. क्षेत्ररक्षकानं केली चूक. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने स्कोरकार्डवरती वाढ. 22च्या माध्यमातून या धावा आहेत. इथे जवळच आपण बघतोय वीटभट्टी देखील आहे, त्यामुळे थोडासा प्रभाव या स्पर्धेमध्ये त्याचा पाहायला मिळतोय. हे धोका आलेलं आहे थोडंसं, पण त्याच्यावरती देखील मात करताना केटीसीची टीम क्लिअरिटीनं ही स्पर्धा पुढे नेतीये. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी यावेळेस पनिशमेंट दिली आहे. वाईट चेंडूचा इशारा. मुन्ना पिंगळे सर जे ऑफिशियल मेन पंच आहेत, लेग पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा साळुंके सरांना पाहतोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सूरज पांडे सरांना, जे डान्सिंग अंपायर देखील आहेत. कदाचित उद्या विनायक जाधव यांना खुश करण्यासाठी मैदानावरती काहीतरी वेगळं करतील. पुन्हा एकदा बाईन शॉट, पण पंच सांगतात हा चेंडू उजव्या सीटच्या बराचसा बाहेर. लगातारचा दुसरा वाईट. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघानं. त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे, त्याचा वापर त्यांनी केला आणि ते चेक केलं जाईल. दिगंबर मोरे यांना मी ऑन स्क्रीन वरती आमंत्रित करतोय, आपण या. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय आणि ऑनफिल्ड डिसिजन पंचांनी मागे घेतलाय. डॉट चेंडूचा इशारा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा आगळा वेगळा प्रयत्न होता पण तो फसलाय. केतन मुंडे अच्छे अच्छे गेंदबाज को करते ठंडे, पण संदेह हो या मंडे पुरोहित मुंडे जब खड़े रहते तो होराले टीम आगे बढ़ती है. आणि होराळेचा हा गोलंदाज आता चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. थंड तर झालाय हे वातावरण, कारण की कॅम्पा कोलाचे डिस्ट्रीब्युटर यांनी कोल्ड्रिंक प्लेअर ऑफ द मॅच साठी दिलेले आहेत. डेट चेंडूचा पंचांचा इशारा. जबरदस्त साऊंड सिस्टम आहे. मी डीजेचं देखील कौतुक करेल. थेट प्रक्षेपण केटीसीच्या माध्यमातून. जयेश जळवीनं देखील पुन्हा एकदा बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. आता मला देखील प्रश्न पडलाय, SS11 तांबाडी संघ ज्या संघानं एक काळ गाजवला, आज या परिस्थितीमध्ये आलेली आहे की जिथे प्रत्येक धाबेसाठी झगडावं लागतंय. कदाचित सराव
हा तो अपुरा पडलेला दिसतोय तो टीम तांबडी संघाच्या बाजूनं. बरेचसे खेळाडू आता नोकरी धंद्याकडे वळालेले आहेत, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये बिझी असतात, त्यामुळे सरावाकडे त्यांचं कमी लक्ष झालंय. पण क्रिकेटची आवड आहे, सातत्यानं मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मानस आतापर्यंत त्यांनी कायम ठेवलेला आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. होराळे विपक्ष SS11 तांबडी संघ मैदानामध्ये खेळतोय. बाब्या 11 होराळे. आज बाब्यानं टीमला पॅक केलंय. बाब्याचं मी नक्कीच कौतुक करेल. ज्या मैदानावरती होराळे संघ खेळतो त्या मैदानावरती बाब्या जर दिसला नाही तर होराळे संघाची एनर्जी कमी होते. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना कराडे शुभम मुळगाव या दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करतो टॉससाठी. या कराडे संघाचा संघनायक आणि अष्टविनायक मुळगाव शुभम स्टार या दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करूया टॉससाठी आपल्याला यायचंय. स्वर्गीय प्रतीक नंदू 11 कराडे संघाच्या विरोधात अष्टविनायक मुळगाव संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळेल. पण या मॅच मध्ये ज्या केतन मुंडेवरती आदित्य दर्गेनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं ते मात्र आता थोडंसं अपुढे राहिलं आहे, कारण केतन मुंडे हा आशाभूत नजरेनं मैदानाच्या बाहेर आलाय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय प्रवीण राणे. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रवादी उबाटा शिवसेना चषक 2026 जबरदस्त आयोजन आणि त्या सक्तीनं नियोजन पाहतोय. 4 दिशेला चांगल्या पद्धतीनं बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत आणि या बाउंड्रीच्या बाहेर बॅरिगेटच्या बाहेर अजूनही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रवीण राणेनं हलक्या हाताने खेळलाय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ प्रवीणनं ओळखलंय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय गोलंदाज थोडेसे हवी होत आहेत आणि या खेळपट्टीवरती आपल्याला जम बसवायचा आहे तर बॅट वरती चेंडू घेणं महत्वाचं आहे. आल्या आल्या त्यानं सिंगल निवडली आणि इथे आता स्कोरकार्ड वरती 10 धावसंख्येची नोंद. 10 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. कल्पेश जाधव, प्रसाद भोईर, दिगंबर मोरे, शकीन चिंचोलीच्या एक खेळाडूनं या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत. विनायक जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये प्रत्येकानं दिलेलं योगदान. प्रसाद जाधव देखील इथे आहेत. टाळ्या वाजून खेळाडूचं कौतुक करतायत. डीप मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं काय नजर ठेवली चेंडूवरती आणि अडवली मित मंद्रे ही बाउंड्री आणि या बाउंड्रीच्या अडवल्यामुळे 2 धावा मात्र वाचवल्या गेल्या, कारण इथे 2 धावा धावल्या देखील गेल्या. टोटल 12 धावांची नोंद. गोलंदाज रोहितचा चेंडू आसमानी सफर. यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये येऊन या चेंडूला अडवताना पाहायला मिळाला. 1 धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 धावा आता स्कोर कार्ड वरती. क्या तेरा क्या मेरा आक्रमण करावं लागणार. होराळे संघानं देखील बरीचशी मैदानं गाजवली आहेत. पुन्हा एकदा वेगानं चेंडू. पण पंच बाळा साळुंके सर सांगतायत हा चेंडू यावेळेस गेलाय वाईट. 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आता झाली वाढ. येणाऱ्या काही दिवसांमध्ये वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. खोपोली खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं श्री तेज पाम मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य असं मैत्री चषकाचं आयोजन झालेलं आहे. दिनांक 10 एप्रिल ते 12 एप्रिल या 3 रात्रीच्या कालावधीमध्ये 1 लाख रुपयासाठी ही स्पर्धा होणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50, तिसऱ्या क्रमांकासाठी 25 आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयाचं
रोख पारितोषिक देऊन 32 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवताना येईल आणि या 32 संघाला आयोजकांच्या वतीनं टी शर्ट्स देखील स्पॉन्सर करण्यात येणार आहेत. LED TV आपण सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजांसाठी आपण स्पोर्ट्स सायकल देखील पाहणार आहोत आणि प्रत्येक रात्रीमध्ये ऐवाक्यासाठी स्पोर्ट्स सायकल देखील आयोजकांच्या वतीनं जाहीर झालेली आहे. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर नक्कीच आयोजकांशी संपर्क साधा आणि नक्कीच या स्पर्धेचा देखील आनंद घ्या. 2026 माध्यम पूर्ण परभणी घेऊन आलेलं आहे. सुदर्शन क्रिकेट पासून लांब झालेत, बैलगाडी क्षेत्राकडे आता ते वळलेत आणि त्यांच्या माध्यमातून कदाचित विनायक सावंत यांना शेवटच्या रात्रीमध्ये किंवा उद्याच्या रात्रीमध्ये एक चांगला सरप्राईज आनंदाचे शब्द ऐकायला मिळतील. प्रयत्न तर नक्कीच होईल. असं म्हणतात प्रयत्न केल्याने वाळूतही तेल गळतं आणि प्रयत्न केलेत मी तर म्हणेल विनायक जाधव यांनी आणि ते प्रयत्न आता आनंद देत आहेत. मामांचं देखील कौतुक करेल मंडप डेकोरेटर आमचे येरुणकर मामा. जिथे कमी तिथे नेहमी येरुणकर मामांनी घेतलेली हमी आहे. या मंडप डेकोरेटरच्या ज्या भूमिका आहेत ना त्याच्यामध्ये विनायक सर तुमच्या माहितीसाठी सांगतो की येरुणकर मामा हे संकट मोचक आहेत. वेळेला प्रत्येकाच्या धावतात आणि इथे धावता धावता आता फलंदाजाने एक मोठा फटका मारलाय. येरुणकर मामांचं स्वागत करणारा आलाय हा बिग 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 लांबच लांबचा षटकार. ठोक डीजे. राष्ट्रवादी शिवसेना उबाटा चषक 1 नंबरची स्पर्धा. चेंडू द्या मैदानामध्ये, नवीन चेंडू मैदानामध्ये द्या. आलाय वाटतं, आलाय. स्पर्धा विनायक जाधवची आहे. अर्थातच स्पर्धा ही चिंचोली गावाची आहे त्यामुळे चेंडू जाणार नाहीत, चेंडू येतील. आणि स्पर्धेची पुढच्या वर्षीची घोषणा आत्ताच झालेली आहे. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज साठी बाईक, उत्कृष्ट फलंदाजासाठी बाईक आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी बाईक या वर्षी डिक्लेअर झालेली आहे. म्हणजे तिन्ही खेळाडूंना बाईक देऊन या स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात येईल. आणि पुढच्या वर्षीची तयारी आता प्रवीण राणेनं या वर्षीच केली की काय असा प्रश्न मला पडलाय. षटकारानंतरचा आधुनिक चौकार. ठोक डीजे. जेवढे संघ मैदानामध्ये खेळतात ना त्यांच्याशी संपर्क साधताना या खेळाला पूर्ण करण्याचं काम विनायक जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून यांनी केलेलं आहे. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 25. चौथ्या षटकाची वाटचाल सुरू झालेली आहे. गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. निखिल गोलंदाजी मार्कवरती आलेला हा गोलंदाज अजिंक्य पवार या स्पर्धेमध्ये आपण बघतोय त्यांचं KTC वाहिनीद्वारे आपण थेट प्रेक्षेपण पाहतो आणि रिव्ह्यूचा वापर झालाय. वाईट साठी रिव्ह्यू वापर केलेला आहे. कदाचित फलंदाजानं हा निर्णय घेतलाय.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ वाईट बॉल. सिंगल वाईट आहे, त्यामुळे लाईन थोडीशी मिस करताना आपण क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून पाहिलंय. आणि इथे मात्र वाईट चेंडूच्या मदतीनं टोटल 26 धावसंख्येची नोंद. शेवटचे 4 चेंडू या मॅच मध्ये निर्णायक क्षण आणणार आहे ते टीम तांबाटी संघासाठी. अजिंक्य पवार यांच्यावरती माझा खूप जास्त विश्वास आहे. त्यांच्या खूप जास्त ऑर्डर्स चालू आहेत, पण थोडासा प्रयत्न माझ्यासाठी करतील अशी मी अपेक्षा करतो. मी पण त्यांच्यासाठी खूप सारे प्रयत्न करतोय. माझं विशेष त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचंही प्रेम सदैव माझ्यावरती राहावं हीच माझी अपेक्षा. यावेळेस पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. जयेश जळवी स्ट्राईक एंड वरती 1 या धावसंख्येनं वाढ झाली. टोटल स्कोर कार्ड वरती 28 धावसंख्येची नोंद. शेवटचे आता चेंडू उरलेत 3. या 3 चेंडूवरती किमान 12 ते 10 धावांच्या शोधात आता राहावं लागेल जयेश दळवी या बॅटरला. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेनं वळण घेतोय. पंचांचं कोणतंही रिॲक्शन नाही, म्हणजे हा चेंडू निर्धाव गेला. शेवटचे 2 चेंडू उरलेत या इनिंगचे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 28. पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, असं वाटलं होतं रनआउटचा शिकार होईल हा फलंदाज, पण इथे लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होतोय आणि टोटल आता 29 आकडा पूर्ण होताना. यावेळेस आपण पाहतोय लेट पण थेट चेंडू आर पार. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. प्रवीण राणेचा वार, चेंडू आर पार. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार ठोकडीचे. आणि या महिन्यामध्ये लाखो भाविक भक्तांनी आज पाहतोय कार्ले डोंगरावरती गर्दी केली आणि कालच्या दिवस रात्रीमध्ये आपण पाहिलं लाखो भाविक भक्तांना गुलालानं अंघोळ केलेलं. पण याच कार्ले डोंगरावरती जाताना खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याच्या वाट सरल्यानंतर कार्ले डोंगरावरती आई माऊलीचं दर्शन घेताना त्या आई माऊलीच्या चरणी नतमस्तक करताना आपण कराडे संघाच्या कर्णधाराला आणि विरोधात मुळगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करूया टॉस साठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यावं आणि नाणेफेकीचं कौल करतील शरद मुंडे साहेब. शरदजी मुंडे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन कराडे संघाचा कर्णधार आणि मुळगाव संघाच्या कर्णधाराला आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. बघा इनिंग मध्ये पहिला चेंडू पडायच्या आत आपल्याला यायचंय. जर तो पडला तर तुम्हाला पेनल्टी पडेल. ती पेनल्टी कसली असेल हे मी सांगू शकत नाही, कारण कल्पेश जाधव यांनी आता गाडीचा गेअर बदललाय. बायकर मॅन आहेत चिंचोलीचे. या खोपोली नगरीमध्ये जर पहिली बाईक कोणाच्या नावावरती जोडली गेली असेल ना, म्हणजे यंग टॅलेंट मध्ये तर तो कल्पेश जाधव असेल. युवा सेना ट्रॉफी मध्ये जबरदस्त खेळ करताना त्यानं मात्र ही बाईक जिंकली होती आणि त्यानंतर युवा सेना ट्रॉफी थोडीशी थांबवण्यात आली आणि खोपोली प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं त्यांना प्रयत्न केला, पण आता थोडासा सरावापासून लांब आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी मुंडे साहेबांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. 24 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. ती मात्र टीम बाबा 11 होराळे संघाला विरोधात SS 11 तांबाटी संघ करेल गोलंदाजी. संकेत आपण जिथे कुठे असाल व्यासपीठावरती या
रिलीज स्प्रे जो तुमच्याकडे आहे त्याची गरज आहे. संकेत माझा आवाज जो तुमच्यापर्यंत जातोय तर आपण या. अर्जंट आहे का स्प्रे गाडीत आहे माझ्या. हे बघ इथं पलीकडे व्हाईट कलरची त्याला पेसून डिक्की मध्ये स्प्रे तो आण. चेंडू चेंडू त्या मैदानामध्ये. अरे पहिले अंपायर जे घे म्हणतात नाहीतर बाकीचे अंपायर फक्त म्हणतात दे. बाळा साळुंके सर याचा अंदाज आला असेल. माझं बोलणं रोकटोक आहे. कधी कधी काळजाला घर करून जातं पण काही जणांना ते पटतं काही जणांना पडत नाही. 24 मध्ये 36 ची गरज. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. नीरज आणि अजय ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. टीम होराळे संघाकडनं ते आता फलंदाजी करणार. बाब्या 11 या नावाने ते मैदानामध्ये खेळतायत. बाब्या आणि माझं खूप जवळचं नातं आहे. पण एस एस या नावामध्ये काय रहस्य आहे हे आता इथून टीम तांबाडी संघाला दाखवून द्यावं लागेल. राजेश शिवाजी बॉईज तांबाडी संघ मैदानामध्ये खेळतोय आज. एस एस 11 या नावानं खेळताना पहिला चेंडू बॅक टू द बॉलर प्रवीण राणेनं अडवला. इथे मात्र या चेंडूवरती उत्तर नव्हतं. ते फलंदाज अजय मोरे याच्याकडे. अजय मोरे एक विस्फोटक फलंदाज. चॅम्पियन प्रीमियर लीगचा अनुभव, कालापूर प्रीमियर लीगचा अनुभव, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पंचकृषी VMPL या स्पर्धेचा देखील त्याला अनुभव आहे. MPL या स्पर्धेचा देखील त्याला अनुभव. कृष्णा शेठ कदम साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत करूया. चांगला चेंडू. इथे मात्र लगातार 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. 3 चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न केला पण फलंदाजाला थोडस गार करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केलाय. प्रवीण राणेचा आज रात्र आहे मी तर म्हणेल. काय जबरदस्त खेळतोय. जबरदस्त समालोचक देखील या स्पर्धेला लाभलेले आहेत. व्हॉइस ऑफ कर्जत आदरणीय योगीजी ढोळे सर आहेत. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ खोपोली आकाश देशमुख सर आहेत. व्हॉइस ऑफ कर्जत खालापूर आदरणीय माझे परम मित्र मनीष मुंडे सर आहेत. आणि मी स्वतः तुषार धुमाळ पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. विशेष प्रेमी मी तर म्हणेल विनायक जाधव साहेबांवरती. बऱ्याच जणांना समालोचक सापडले नाहीत. वाईट चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. बराच लांब चेंडूला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये जिथे धावा मिळाल्यात अर्धा डझन. अर्थातच आलाय बिग 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 षटकार. नयन रम्य रूप. आज आई माऊलीला साकडं घातलं तो विनायक जाधव साहेबांनी आणि ते साकडं आज पूर्ण झालेलं आहे मी तर म्हणेल. पहिल्या रात्रीमध्ये जबरदस्त आयोजन. विक्रांत पाटीलची देखील साथ लाभली आहे. याआधी आपण गुन्ह्याच्या भूमिकेमध्ये पाहिलं ते भावेश सावंत या अष्टपैलू खेळाडूला. सूरज पांडे सर देखील या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडतात. लखन जाकोटे यांचे परम मित्र आहेत आदित्य दर्गे असं मला सांगतात. लखन या नावावरती विशेष प्रेम आहे त्यांचं. 1 2 का 4 4 2 का 1 करण्यासाठी दोन्ही स्पेशालिस्ट आहेत.
सूरज पांडे सर गोलंदाज आहे, ते वाचवण्यासाठी स्पेशलिस्ट आहेत. स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा लागल्यात. दुसरी षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती केतन मुंडे आलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र अजय मोरे या फलंदाजाला थोडस शांत ठेवलंय. आता बाब्याला देखील प्रश्न पडलाय, हाच का तो आमचा अजय मोरे ज्यानं सुरुवात षटकारानं केली होती. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये याच फलंदाजाचं नाव आवर्जून घेतलं गेलं होतं, पण या अजय मोरेला तांबाडीच्या गोलंदाजानं आतापर्यंत शांत ठेवलंय. ठोसा बिग फाईट, तगडी लढत. इथे चेंडू आता आसमानी सफर करताना क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि क्षेत्ररक्षक आहे प्रवीण राणे. आज कॉल आला नाही वाटतं. या कॉलचं महत्व प्रवीण राणे आणि मलाच माहिती आहे. ठोक डीजे. देशमुख सर, पण शेवटच्या रात्रीपर्यंत कोणत्याही खेळाडूंनी जर 50 धावा पूर्ण केल्या या स्पर्धेमध्ये तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनायक जाधव यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि श्री गणेश स्पोर्ट्स यांच्याकडनं गेम चेंजरची कॅप ही 100% दिली जाईल. एक बार कमिटमेंट कर ली तो विनायक जाधव खुद की नाही सुनते. दिगंबर मोरे शांत आहेत. 2चे 4 झाल्यामुळे थोडं शांत कधी कधी राहावं लागतं. त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांचे देखील थोड्याच्या दिवसात 2चे 4 होणार आहेत. तुमचे झालेत, त्यांचे व्हायचे, त्यांचे पण झालेत काय? अरे आदित्य दर्गे छुपे रुस्तम आहेत, आम्हाला त्यांनी बोलवलं नाही. पुढील वाटचालीसाठी आपण दोघांना खूप सारे शुभेच्छा देऊया. टोटल 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आहे काय पण घडतं. गोडनाट एक तमाशा देख. चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये अडवला गेला. सिंगल इथून आली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 9 धावा आता स्कोर कार्ड मध्ये लागल्यात. अजय बाद झाल्यानंतर अमर मैदानामध्ये आलाय. अमर मोरे यांनी देखील एक मोठी स्पर्धा ठेवण्याचा मान पटकावला होता खाणावच्या मैदानावरती. पाऊस आला, वादळ आलं, तरी सुद्धा स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. माझा आणि त्यांचं जवळचं नातं आहे. काटरंग संघ देखील त्या स्पर्धेमध्ये खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सजवलेला पटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या आर पार. मैदानाला गुदगुल्या करत गुदुगुदू करत 4 धावांसाठी चौकार. नवसाला पावणारी माय माऊली एकविरा, जिच्या दर्शनासाठी भाविक भक्तजन मात्र कारले डोंगरावरती पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तिच्या चरणी नतमस्तक होऊया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. टोटल 13 धावा स्कोर कार्डवरती. 36 धावांचा बाटला होतोय. इथे आडव्या बॅटनं चेंडू उंच खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक थांबला पण चेंडू सांगतोय टाटा बाय बाय, मॅच चला ओ मॅच चला. 4 धावांसाठी लगातारचा दुसरा चौकार.
बघतायत त्यांच्या घरी गेला तर आई माऊलीची छबी तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे भाविक भक्त त्यांच्या घरी दर्शनासाठी जात असतात. मांडरची काळूबाई हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, लोखंडाचं सोनं करणारी मांडरची काळूबाई तिच्या चरणी नतमस्तक होताना आपण पुन्हा एकदा खेळपट्टीकडे वळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावांची नोंद झालेली आहे. 36 धावांची गरज होती. शेवटचे 12 चेंडू उरलेत. 19 धावसंख्येची गरज. शेवटचे 12 चेंडू 19 धावा. SS तांबाटी संघाच्या विरोधात बाब्या 11 होराळे. नेक्स्ट बॉलर विनय सप्पाळ. विनय सप्पाळ गोलंदाजी मार्क वरती आलाय. कॅच साठी 200 रुपयाचा पारितोषिक होतं प्रणयला. ही मॅच संपल्यानंतर ते घेऊन जायचं ही विनंती आहे. नाव काय तुझं? एमपी से अभिषेक इस मैच को देख रहे हैं. उनका भी इस षटकार हॅट्रिक साठी लगातारच्या 3 षटकांसाठी 1,500 1500 आणि लगातार 6 आले तर 3,000. शैलेजी फावडे जे आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय, पण इथे षटकार मारण्याच्या नादामध्ये कदाचित फलंदाज बाद झालाय. शैलेजी फावडे यांनी देखील या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलंय, मोलाचा वाटा उचललाय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. त्याचबरोबरीनं यश जाधव यांचं देखील कौतुक केलं जाईल, ज्यांनी या स्पर्धेमध्ये बरंचसं मोलाचं योगदान देखील दिलेलं आहे. इथे बाद होणारा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय अमर मोरे. आणि नेक्स्ट बॅटर गेलाय 4थ्या क्रमांकावरती पुरोहित मुंडे. 11 चेंडू आता 19 ची गरज. 11 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्क वरती विनय सप्पाळ. पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हाताचा गोलंदाज. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू सहज शिक्षकानं कलेक्ट केलाय. प्रॉपर कलेक्शन झालंय. भावेश सावंत यांचं स्वागत करूया. गुडलेखाची भूमिका पार पाडतात. आदित्य दर्गे यांची खास विशेष भेट घेतली जाईल. कधी 2चे 4 झाले काही समजलं नाही. आदित्य दर्गे युवा उद्योजक आहेत. सेवन विलास आणि एक मित्र होते आमचे चिंचोली मधले जे सेवन विलासला जाम पसंती द्यायचे. श्रीनिवास मोरे. ते आता कदाचित खोपोलीत नाहीयेत, पण ही स्पर्धा पाहत असतील. श्रीनिवासजी मोरे सातत्यानं आपल्या चिंचोली गावच्या खेळाडूंवरती पारितोषिकाचा वर्षाव करत होते. शेवटच्या रात्रीपर्यंत येतील असं मला वाटतंय, कारण त्यांना हा मोह आवडणार नाही. डॉट चेंडूचा इशारा झालाय. 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. ते विनय सप्पाळ या गोलंदाजाचे. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे शेवटचे 8 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 18 धावांची गरज. आडव्या बॅटनं चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न. आदित्य दर्गे तर इथे बसलेत. कॅम्पा कोलाचे डिस्ट्रीब्युटर आणखीन आता हॉटेल लाईन मध्ये जे शिरलेले आहेत, हॉटेल लाईन मध्ये आता व्यावसायिक म्हणून भूमिका पार पाडतायत, ते म्हणजे अजिंक्य दर्गे, केतन मुंडे यांचे पार्टनर या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. अजिंक्य दर्गे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. एक या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 19 धावा स्कोर कार्डवरती. 7 चेंडू 17 ची गरज. चेंडू उंच गेला, लांबी कमी. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडूची उचल पेक केली जाईल. रेड जर्सी घालून सिग्नल मात्र हाय अलर्ट केलाय तो गोलंदाजी करणाऱ्या SS 11 तांबाटी संघानं.
शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. शेवटच्या 6 चेंडूमध्ये टीम तांबाडी संघानं 20 धावा जमवल्या होत्या. आता 15 वाचवायच्यात. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेनं भरलेला खेळ. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे मात्र सांगणं कठीण. पण विनायक जाधव यांच्यासाठी आमचे डान्सिंग अंपायर सूरज पांडे सर उद्या काहीतरी वेगळं करणार याच्यामध्ये ते मात्र शंका नाही. ठोक डीजे. राष्ट्रवादी शिवसेना उबाटा चषक 1 नंबरच्या स्थानावरती आजच्या रात्रीमध्ये नक्कीच पाहायला मिळालेली स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी. विनायक जाधव साहेबांवरती असलेलं विशेष प्रेम या प्रेक्षकांनी दाखवलं. खोपोली परिसरामध्ये 2 स्पर्धा चालू असताना देखील या डीपी रोडच्या मैदानावरती अजूनही प्रेक्षक आनंद घेत आहेत. हीच या स्पर्धेची पोचपावती. शेवटचे 6 चेंडू 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. चेंडू सरळ बॅटने खेळला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून दे दणादण करणारा हा चेंडू जातोय सीमारेषा पार, आर पार. वाघाची धाड, फोडलाय पहाड, मोक्यावरती मारलाय पट्ट्यानं षटकार. थँक डीजे. या षटकारानं थोडस हवा झुकवलेली आहे, पण अजूनही विजयासाठी 5 चेंडू 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावांची गरज है मुंडे सर. अगर बल्लेबाज को करना है ठंडा तो पिलाना पड़ेगा कैंपा कोला का ठंडा. निखिल मुंडेचा हा चेंडू देखील लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून खेळलाय. 1 बाउंस चेंडू परार. गेलाय चेंडू चिंचवलीला. 4 धावांसाठी चौकार. थँक डीजे. निखिल मुंडे, केतन मुंडे हे मुंडे ब्रदर्स गोलंदाजी मार्कवरती आलेत, पण मयूर मुंडेला चेंडू हातामध्ये का घेतला नाही हा प्रश्न आता मला पडलाय. वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, 40+ धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये प्रेक्षणीय मॅच मध्ये मयूर मुंडेची कामगिरी दमदार राहिली, पण या मॅच मध्ये घरच्या टीम मध्ये तो खेळतोय. 40+ ला कर्णधार म्हणून तो भूमिका साकारतो. अशा वेळी ही शेवटच्या षटकामध्ये त्यांना पाहणं जास्त योग्य ठरलं असतं, पण इथे देखील कमबॅक होऊ शकतं. 4 चेंडू 5 धावांची गरज. फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. इथे सिंगल तर पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक चूक करताना पाहायला मिळाला. सिंगलच्या डागी डबल मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 33 धावा स्कोर कडवरती. 3 चेंडू 3 धावांची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित हा सामना रोमहर्षकारक पाहायला मिळू शकतो. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगू शकतो. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज पाहायला मिळू शकते. जर एखाद दुसरा चेंडू निर्धाव गेला तर. उलटॉस इथे झेल पकडण्याची संधी. पकडा कॅच आणि जिंका मॅच. जर तरचा उल्लेखाशिवाय क्रिकेटचा खेळ पूर्ण होत नाही आणि जर तरचा उल्लेख झाल्याशिवाय खेळामध्ये रंगत येत नाही. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. शिवसेना उबाटाचे रोशनजी मोरे जे वावरल्याचे आमचे पाहुणे आहेत, उपसरपंच आहेत वावरल्याचे, त्यांचं मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. रोशनजी मोरे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. वावरल्याचे आमचे पाहुणे आहेत रोशन मोरे, शुभम घोडविंदे याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. आज चॅम्पियनची बॅट त्यांच्या हातात दिसते. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याची स्वप्न त्यांनी पाहिलेली आहेत आणि नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतील. आपण अपेक्षा नक्कीच त्यांच्याकडनं करू शकतो. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, आरपीएल देखील खेळलाय. 2 चेंडू, आता 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. स्ट्राईक एंडवरती बॅटर जय पाटील, ज्याचं नाव तर जय, त्याला आता खेळपट्टीवरती पाठवलं गेलं. पण गोलंदाज देखील हुशार आहे. मोक्याच्या क्षणी त्यानं विकेट मिळवलंय. आपले इरादे त्याने स्पष्ट केलेले आहेत. 2 चेंडू 3 धावा. हा चेंडू कदाचित या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकतो. चला झटपट पटापट. वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर पकडला गेला, पण इथे काय घडलं पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये. सिंगल आली आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज. सामना जर आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. प्रेक्षकांना विनंती आहे, या टाळ्या जर वाजवल्या गेल्यात तर तुमचं रक्तप्रवाह वाढेल. ज्यांना बीपीचा त्रास आहे ते अटॅक येण्यापासून लांब राहू शकतात. त्यामुळे टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. त्या टाळ्या या खेळाडूंची प्रोत्साहन देखील वाढू शकतात. आजकाल टाळ्या वाजवण्यासाठी देखील कंजूसी केली जाते. जणू काय जीएसटी लागते की काय. ग्रुप ग्रामपंचायत वावरले, आदरणीय रोशनजी मोरे साहेबांना विनंती, उपसरपंच आहेत शिवसेना उबाटाचे, यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. साहेब आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. रोशन दादा मोरे साहेबांना पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतोय, आपण या. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर ते नक्कीच या व्यासपीठावरती येतील अशी अपेक्षा आपण करूया. 1 चेंडू 2 धावांची गरज. उठलेले बसलेत. बाब्या देखील उठलाय. बाब्याला माहिती माझ्या नावानं टीम खेळतीये, देवाकडे तो प्रार्थना करतोय. पण एसएस या नावाचं रहस्य सोडवायचं असेल तर आता निर्धाव चेंडू देखील गोलंदाजाला टाकावा लागणार. फापण्या कशा, पासफूस 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 पासफूस, हृदयाचे डोके असे करायला लागलेले आहेत. ज्यांना त्रास होतो हृदयाचा त्यांनी याच्याकडे बघू नका. सगळ्या सुख सुविधा इथे आहेत. एक चेंडू 2 धावा असताना इथे हा सामना जिंकलाय एसएस 11 तांबाडी संघानं. ठोक डीजे. मॅच मध्ये शेवटच्या षटकापर्यंत आता खेळ रंगला आणि तो खेळ रंगवण्याचं काम केलं गोलंदाजानं. गोलंदाज विनय सप्पाळ ठरला या मॅचचा हिरो. विनयला आपण आमंत्रित करूया. या आपण टॉस बॉक्स मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर झाला तुम्हाला, आणि या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील आदित्य दर्गे, कॅम्प अकोलाचे डिस्ट्रीब्युटर खोपोली, आणि अजिंक्य दर्गेला देखील आमंत्रित करतो आपण देखील या. दर्गे ब्रदर्स यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅच या विनय.